आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। जय जाऊ, जय शिवराय, जय वीर। आज शिवजयंती, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। मित्रमंडळाच्या वतीने आज आमच्या इथे आम्ही अन्नदान केलेलं आहे। दरवर्षी हेच राबवू आम्ही, याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी आणखी छान उपक्रम राबवू। वर्षभरात वेगवेगळे उपक्रम वर्षभरात महापुरुषांच्या जयंती साजरे केले जातात। वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात। एकंदरीत दिवसभरात हा उपक्रम घेतला जातो। आज एकंदरीत दिवसभरात आज हा उपक्रम घेतला जातो। काय वाटतंय, आपल्या महापुरुषांची जयंती आपल्या सर्व तरुणांनी या पद्धतीने साजरी करावी, काय सांगा सगळ्या तरुणांना? आपण सुद्धा तरुण सर्व तरुणांना सांगतो की हर्ष उल्हासात जयंती साजरी करावी, निर्व्यसनी जयंती साजरी करावी, जेणेकरून महापुरुषाला खरा अभिवादन असेल। निर्व्यसनी राहू, महापुरुषांचे विचार अंगीकृत करून काम करत राहू। महापुरुषाचे विचार अंगीकृत करत काम करत राहावे। सर्वांना शिवराय, जय जिजाऊ, जय भीम। बहुजन प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस खूप खूप शुभेच्छा। हे आम्ही आमच्या मित्रमंडळातर्फे दरवर्षी जेवढे महापुरुष आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम राबवतो। ह्या वर्षी की कुठेही वाफा खर्च न करता की आपल्या मार्फत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्याच्या निमित्त आपल्याकडून पूर्ण फुलाची पाकळी हा उपक्रम आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे घेण्यात आलेला आहे। व आमच्या मित्र परिवारातर्फे सर्व परभणीकरांना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लवजी। सगळ्यांना माझा जय शिवराय। आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि माझी अशी सर्व माझ्या युवक बांधवांना विनंती आहे की तुम्ही पण तुमच्या पूर्ण जे एरियामध्ये राहता तिथं असे उपक्रम राबवले पाहिजे, एवढंच मी सांगतो। जय शिवराय। आज तलाठी कार्यालय वसमतोड येथे सुमेध आणि त्याच्या मित्रमंडळाने शिवजयंतीनिमित्त जो आज अन्न वाटप म्हणजे खिचडी वाटपाचा जो कार्यक्रम केलाय तो अतिशय चांगल्या दर्जाचा कार्यक्रम झालेला आहे। जो बाहेरून जे खेड्यातून कोणी बाहेरून भक्त येतील त्यांचं जे काय पोटाला आराम भेटल त्यासाठी या मित्रमंडळाने खूप असा परिश्रम घेऊन चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे। मित्रमंडळ जे तरुण आहे त्यांनी संकल्प असा केलाय की जयंती निर्व्यसनी राहून आणि निर्व्यसनी करण्याचा हा संकल्प केलाय। काय वाटतं तुम्हाला? बिलकुल, कोणतीही जयंती असो, शिवजयंती असो की महापुरुषाची जयंती असो, कोणत्याही जयंतीमध्ये निर्व्यसनी जयंती झाली तोच महामानवाला, महापुरुषाला हे आपल्या वाटचालीतून की ह्या शुभेच्छा आहेत। जनतामध्ये सर्व तरुण जे आहेत खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषाचे विचार यातून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, त्या समाधान वाटते। बिलकुल बिलकुल, त्या मित्रमंडळाचं जेवढं परिश्रम आहे, निर्व्यसनी राहणं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं, अशी कोणतीच म्हणजे समाजाला नाही धरून प्रत्येक समाजाला धरून आहेत ते, त्यामुळे त्यांचं फार फार अभिनंदन मी करतो। वर्षभरात या तरुणांनी सर्व धर्म समभाव असे उपक्रम राबवलेले आहेत जे की इतरांना आदर्श वाटतात, काय सांगाल? बिलकुल, असेच आणखीन मित्रमंडळांनी निर्व्यसनी ज्या जयंतीमध्ये कार्यक्रम, महामानवाचे कोणते कार्यक्रम असते त्यामध्ये बाकी मित्रमंडळांनी यांचाच आदर्श घेऊन पुढे याच्या पुढच्या पूर्ण कार्यक्रम असे निर्व्यसनी असावेत अशी मी शुभेच्छा देतो आणि मी सुमेध आणि त्यांच्या मित्रमंडळाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो।